एक इन्फ्लुएन्सर फॉलोअर्ससाठी व्ह्यूजसाठी काय काय थराला जाऊ शकतो हे आजच्या व्हिडिओतनं तुम्हाला कळेल। एक मुलगा आहे जो हॉरर स्टोरीजवर वेगवेगळे व्हिडिओज बनवतो। त्याचे जास्त व्हिडिओज हे मुंबईचे आहेत, पण बाकी ठिकाणी तो फिरत असतो। कधी मध्यरात्री तो स्मशानभूमीत जाणं असेल किंवा एखाद्या स्टेशनवरची कोणीतरी सांगून ठेवलेली हॉरर स्टोरी ती एक्सपिरियन्स करणं असेल, असे वेगवेगळे व्हिडिओज तो करत असतो। आता त्यानं केलेला असाच एक व्हिडिओ त्याला महागात पडलाय। मुंबईतील पारसी इराणी झोरोस्ट्रियन समुदायाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या बॉम्बे पारसी पंचायतनी या यूट्यूबरवर आणि इंस्टाग्राम कंटेंट क्रिएटर विरोधात पोलिसांमध्ये एक तक्रार दाखल केली आहे। दक्षिण मुंबईतल्या मलबार हिल इथे पारशी समुदायाचं अंत्यसंस्कार स्थळ असलेल्या टॉवर ऑफ सायलेन्समध्ये बेकायदेशीरपणे घुसखोरी केल्याचा आरोप त्यांनी त्याच्यावर केलाय। प्रिन्स शीतल प्रसाद कनोजिया असं या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं नाव असून त्याच्यावरती अंत्यसंस्काराचे बेकायदेशीर चित्रीकरण करून ते व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप केलाय। या घटनेची दखल घेत सायबर पोलिसांनी संबंधित सोशल मीडिया खाती आणि लिंक्स ब्लॉक करायला सुरुवात केली आहे। आता त्या व्हिडिओमध्ये नक्की काय होतं, तर बीपीपीचे जे विश्वस्त आहेत आदिल मालिया यांनी ही तक्रार दाखल केली। मालिया यांनी असं सांगितलं की 22 मेला त्यांच्या एका मित्रांनी त्यांना व्हॉट्सॲपवर एक इंस्टाग्राम लिंक पाठवली होती। ती लिंक उघडली असताना कनोजिया यांनी त्याच्या अल्टिमेट झोन प्रिन्स नावाच्या यूट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनलवरती अपलोड केलेला एक व्हिडिओ त्यांना दिसला। तक्रारीनुसार कनोजियानं कमला नेहरू पार्कच्या बाजूने एका अनधिकृत मार्गानं खाजगी मालकीच्या आणि अत्यंत संवेदनशील अशा डुंगरवाडी परिसरामध्ये छुप्या पद्धतीने प्रवेश केला। तिथे त्यानं कोणतीही परवानगी न घेता अंत्यसंस्काराची प्रक्रिया, मानवी अवशेष आणि धार्मिक विधींचं गुपचूप चित्रीकरण केलं। याशिवाय व्हिडिओमध्ये आक्षेपार्ह विधानं करून पारशी समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आणि अपमान केल्याचा आरोपही त्यांनी तक्रारीत केलाय। केवळ प्रसिद्धी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक फायद्यासाठी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलं गेलंय। आता हा एरिया हा इतका रिस्ट्रिक्टेड का असतो तेही समजून घेऊयात। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टॉवर ऑफ सायलेन्स मधल्या दखमा जिथे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ठेवले जातात ते क्षेत्र हे अत्यंत प्रतिबंधित असतं। तिथे केवळ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनाच जाण्याची परवानगी असते। अगदी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनाही त्या विशिष्ट भागात जाण्यास सक्त मनाई केलेली असते। आदिल मालिया यांच्या तक्रारीवरून मलबार हिल पोलिसांनी प्रिन्स कनोजिया विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केलाय। यामध्ये बेकायदेशीर घुसखोरी करणं, एखाद्या वर्गाच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशानं हेतू परस्पर आणि द्वेषयुक्त कृत्य करणं, प्रार्थना स्थळाचं नुकसान किंवा विद्रुपीकरण करणं, जाणीवपूर्वक धार्मिक भावना दुखावणारे शब्द वापरणं आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांचा समावेश आहे। पण हे टॉवर ऑफ सायलेन्स नक्की असतं काय? कुमी कपूर यांचा पारशी समाजाचा रंजक इतिहास नावाचं एक पुस्तक आहे, ज्यात त्यांनी या सगळ्याबद्दलची माहिती दिली आहे। त्या पुस्तकामध्ये नक्की काय म्हटलेलं आहे बघा। डुंगरवाडीच्या शांततेचा मनोऱ्याचा कारभार हा एक मतभेदाचा महत्त्वाचा मुद्दा ठरला। मृतदेहाचं दहन केलं तर अग्नी अपवित्र होतो आणि पुरला तर ते आरोग्याला हानिकारक आहे। त्यामुळे वेंदीदादमध्ये दोखमेनिशिनी नावाची एक पद्धत आहे, त्या पद्धतीबद्दल सांगण्यात आलंय। प्राचीन इराणमध्ये डोंगर माथ्यावरती खड्डे खणून त्यात पार्थिव टाकलं जात असे, जेणेकरून जंगली श्वापद किंवा मांसाहारी पक्षी त्याचं भक्षण करतील। परंतु इराणच्या सम्राटांनी रजा शहांनी 1940 साली अशा पद्धतीनं मृतदेहाच्या विल्हेवाटीवरती बंदी आणली। परंतु भारतामध्ये जिथे जिथे दाखमा किंवा दखमा आहेत तिथे तिथे अजूनही पारशी या परंपरेला चिकटून आहेत। ही प्राचीन परंपरा पुढे चालत राहावी अशी इच्छा असणाऱ्या अनेक निरनिराळ्या लाभार्थींनी काळाच्या ओघात मुंबईच्या डुंगरवाडीची जमीन दान केलेली आहे। ब्रिटिशांनी ही जमीन या कारणासाठी पारशांना दिली असा एक मोठा गैरसमज आहे। बॉम्बेतला पहिला दाखमा वडोजच्या गांधी कुटुंबानं दान केल्याच्या जमिनीवरती 1672 साली बांधण्यात आला असं खोजस्त मिस्त्री यांचं म्हणणं आहे। पाठोपाठच इतर कुटुंबांनी सुद्धा जमिनीचे तुकडे देऊन विहिरी बांधायला सुरुवात केली। पुढे पुस्तकात असं लिहिलंय की बॉम्बेत ही पद्धत अनेक शतकं सुखनैवे सुरू होती, कारण शहरातली गिधाडांची मोठी संख्या, प्रेत ठेवायचा अवकाश ती तुटून पडायची। परंतु 20व्या शतकाच्या शेवटी गिधाडं नामशेष होऊ लागली। या मागच्या कारणाचा शोध घेता डायक्लोफेनॅक नावाच्या सूज प्रतिबंधक औषधाचा तो परिणाम आहे असं दिसून आलं। हे औषध गाईगुरांना आणि इतर जनावरांनाही अधूनमधून दिलं जात असे, तसंच वेदनाशामक म्हणून माणसंही ते घेत असायचे। गिधाडांचं प्रमुख भक्ष्य मेलेली जनावरं असल्यामुळे त्यांच्यावरती या औषधाचा हळूहळू भिनणाऱ्या विषासारखा परिणाम होऊ लागला।
त्यांची मान लुळी पडायला लागली. गिधाडं नाहीशी होण्याचा थेट परिणाम हा दाखमावर आपल्याला बघायला मिळाला. डुंगरवाडीच्या आसपासचे रहिवासी विहिरीतल्या प्रेतांच्या सडक्या वासाची तक्रार करू लागले. आजूबाजूच्या उत्तुंग इमारतीत राहणाऱ्या कुजणारी प्रेतही त्यांना दिसायची. काही जणांनी दाखमाचे गुपचूप फोटोही काढले. कुजणाऱ्या प्रेतांची ती भीषण अवस्था उघडकीला येताच समाजातल्या मोठ्या वर्गाला धक्का बसला, लाज वाटली, तर सनातनी भडकले. मृतदेहांची ही अशी प्राचीन पद्धतीनं विल्हेवाट लावणं म्हणजे आरोग्याला मोठा धोका असून साथीला आमंत्रण दिल्यासारखा आहे, असा इशारा पारशी समाजातल्या उच्चभ्रू वर्गानं दिला. यात पारशी डॉक्टर्स हे अग्रभागी होते. अनेक मोठ्या माणसांनी प्रेतांना अग्नी देण्याची परवानगी धर्मानं द्यावी म्हणून मोहीम सुरू केली. परंतु या सूचनेनं उच्चपदस्थ धर्मगुरू आणि मिस्त्री यांच्यासारख्या प्रतिगामी पारशी बिथरले. मृतदेहामुळे अग्नीचं पावित्र्य नष्ट करणं हे त्यांच्या मते हे अक्षम्य महापातक होतं. असं करणं म्हणजे धर्माच्या पायावरतीच घाव घालण्यासारखं आहे, दस्तूर फिरोज कोतवाल यांनी सांगितलं. अतिशय विद्वान, धर्मचारणी आणि कर्मठ असे हे उच्च धर्मगुरू मिस्त्री यांच्याप्रमाणेच मेरी बॉईज यांचे विद्यार्थी होते. ज्या प्रेतांचं दहन केलं जाणार आहे अशांच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कारांच्या आधी प्रार्थना करण्यासाठी डुंगरवाडीचे बंगले उपलब्ध करून द्यायला बीपीपीनं बंदी घातली. शहरातील गिधाडांची संख्या वाढावी यासाठी मग बीपीपीनी तत्कालीन विश्वस्त असलेल्या मिस्त्रींनी पक्षीगृह बांधण्याची कल्पना मांडली. ग्लॉचेस्टरशायर इथल्या नॅशनल बर्ड्स ऑफ प्रे सेंटरच्या संचालक आणि पक्षीतज्ञ जेमिमा पेरी जोन्स यांना पंचायतीनं यावर तोडगा काढण्यासाठी खास इथे आणलं. परंतु आल्या आल्याच दाखमा पद्धत अत्यंत विचित्र असल्याचं त्यांनी एका वर्तमानपत्राशी बोलताना सांगितलं आणि शांततेचा मनोरा इथे पाऊल टाकणाऱ्या त्या पहिल्याच बिगर पारशी असाव्यात या प्रसिद्धी माध्यमांच्या अंदाजामुळे त्यांचं आगमन भलतंच त्रासदायक ठरलं. मग कुजण्याची प्रक्रिया जलद होण्यासाठी बीपीपीनं रसायनं वापरायला सुरुवात केली आणि सौर ऊर्जेची मदत घेतली. परंतु वाद तसाच राहिला आणि समाजात फूटही पडली. फ्रामरोज मिर्झा आणि खुशरू मदन या दोघा धर्मगुरूंना डुंगरवाडीमध्ये कोणतेही धार्मिक विधी करायला बीपीपीनं प्रतिबंधित केलं. कारण काय, तर त्यांनी दहन होण्याच्या आधी पार्थिवांबाबतचे धार्मिक संस्कार केले आणि धर्माबाहेर विवाह करणाऱ्या स्त्रियांच्या मुलाचे नवजोत केले. असा बंदी आदेश काढण्याआधी दिवंगत दस्तूर कैफुश्रू जमास पासा आणि दस्तूर कोतवाल यांच्यासारख्या दिग्गजांचा सल्ला घेतला असल्याचा दावा बीपीपीच्या विश्वस्तांनी केला. ही माहिती पारसी समाजाचा रंजक इतिहास या पुस्तकातली आहे. तुम्ही हे पुस्तक जर वाचलत तर तुम्हाला आणखीन वेगवेगळ्या परंपरांबद्दलही यात कळेल. ज्या जागेचा धार्मिक पावित्र्य टिकवण्यासाठी तिथल्या परंपरा जपण्यासाठी पारशी समाजानं आणि बीपीपीनं शेकडो वर्षांचा संघर्ष केला, अनेक अंतर्गत वाद अनुभवले, त्याच अत्यंत खाजगी आणि संवेदनशील जागेत केवळ लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी एका यूट्यूबरनं घुसखोरी केली. या सगळ्याकडे केवळ एका जागेचा विटाळ नाही तर अल्पसंख्याक समुदायाच्या धार्मिक भावनांचा आणि मृत व्यक्तींचा केलेला अनादर म्हणून या सगळ्याकडे बघितलं जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर आणि पारशी परंपरेवरती तुमचं मत काय आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.